ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना योग्य मार्गदर्शन लाभल्यानंतर ते खेळात चमक दाखवून यशस्वी होत असतात। आपली जिद्द व चिकाटीच्या जोरावर 21 वर्ष वयाच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलाने राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी होत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झेप घेतली आहे। भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील शेतकरी कुटुंबातील प्रथमेश संजय पाटील यांनी दिल्ली येथे झालेल्या भारतीय नॅशनल ओपन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे। त्याने 2000 मीटर रनिंग स्पर्धेत 24.42 सेकंदमध्ये तसेच लॉंग जंपमध्ये 7.64 मीटरमध्येही त्याने चमक दाखवली आहे। राज्यासाठी 2 गोल्ड मेडल पटकावणारा प्रथमेश पाटील हा या स्पर्धेत राज्यस्तरीय खेळाडू ठरला आहे। हे यश संपादन केल्यानंतर त्याची मलेशिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल चॅम्पियन 2026 स्पर्धेसाठी निवड झाली आहे। ग्रामीण भागातील 21 वर्षाच्या प्रथमेश पाटील याने जिल्हास्तरीय राज्यस्तरीय यश मिळवून आता थेट मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल घोटगावात आनंद साजरा करण्यात येत आहे। या त्याच्या यशाबाबत समाजात परिसरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। आपल्या यशाबाबत प्रथमेश पाटीलने सर्वांचे आभार मानले आहेत। या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवी मुंबईतील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग आणि माझ्या आदरणीय प्राचार्यांचे तसेच माझ्या आईवडिलांचे मी मनापासून आभार मानतो। त्यांनी मला ही संधी दिली आणि विविध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सतत पाठिंबा दिला। तसेच माझ्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन प्रोत्साहन देणाऱ्या आणि हा यशाचा टप्पा गाठण्यात मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो।